पाहूया पुढची बातमी। पशुधन असलेल्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। 1 मार्च पासून जनावरांचं कान टोचणं हे बंधनकारक असणार आहे। कान टोचणी केलेल्याच जनावरांची खरेदी विक्री करता येणार आहे आणि नोंदणी न केलेल्या जनावरांवर उपचारही केले जाणार नाही। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। ज्यांच्याकडे पशुधन आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। नोंदणी करणं आता बंधनकारक असणार आहे। 1 मार्च पासून जनावरांचे कान टोचणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। कान टोचणी केलेल्याच जनावरांची खरेदी विक्री करता येणार आहे। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडले गेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊया। मनोज, जनावरांची खरेदी विक्री करण्यासाठी आता कान टोचणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। काय नेमका हा सगळा प्रकार आहे, काय सांगाल अधिक? मनोज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर 1 मार्च पासून जनावरांचे कान टोचणं हे आता बंधनकारक केलेलं आहे आणि जर असं केलं नाही तर जनावरांची खरेदी विक्री केली जाणार नाही। मनोज, जनावरांची खरेदी विक्री करण्यासाठी आता जनावरांचे कान टोचणं बंधनकारक केलेलं आहे। काय या संदर्भात अधिक सांगाल? नक्कीच मिळेल। आपण बघितलं तर राज्यातील पशु उत्पादकांसाठी मोठी बातमी आहे। राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये आजार पशूंना होत आहेत आणि त्यासाठी राज्यात पशूंना साथीच्या रोगाचे अंदाज व त्या दृष्टीने करायच्या उपाययोजना याचे नियोजन करण्यासाठी आता राज्यात पशूंचे इयर टॅगिंग करणे बंधन करण्यात आलेले आहेत। आपण बघितलं तर राज्यातील सर्व पशुधनांची सर्वकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी इयर टॅगिंग केलेल्या पशूंची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि आपण बघितलं त्यामुळे पशूंना कोणते आजार होत आहेत तसेच पशु कोणाचा आहे याची सर्व माहिती यावरती मिळणार आहे। आणि आपण बघितलं यासाठी 1 मार्च 2024 पर्यंत पशु उत्पादक शेतकऱ्यांनी इयर टॅगिंग पूर्ण करण्याचे आदेश देखील पशुवर्धन विभागाचे जारी केलेले आहे। आणि आपण बघितलं 1 जून नंतर 2024 नंतर इयर टॅगिंग केलेली नसेल तर त्यांच्यावरती खरेदी देखील करता येणार नाही, तर त्यांची विक्री देखील करता येणार नाही। आणि आपण बघितलं इयर टॅगिंग पशूंची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे हे बंधनकारक असल्यामुळे ज्यांनी केलेलं नाही त्यांचं आपण बघितलं दवाखान्यापासून देखील त्यांना वंचित मिळणार आहे। त्यांची कोणतीही दवाखान्यामध्ये त्यांची सेवा ही करण्यात येणार नाहीये। म्हणून आपण बघितलं इयर टॅगिंग केलेले पशूंना दवाखान्यांमध्ये उपचार दिले जाणार आहे। त्यामुळे सर्व जे पशु उत्पादक आहेत त्यांनी इयर टॅगिंग करणे हे गरजेचं आहे असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। मीनल, अगदी मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहितीसाठी।